नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे रागिनी आता भूमीवरती खूपच जास्त चिडलेली असते. ऐन मोक्यावरती भूमी आकाशला घेऊन ऑफिसमध्ये पोचलेली असते आणि इथे आता जे काही कॉन्ट्रॅक्ट साईन होणार होतं त्याच्यावरती रागिनीला सही न करू देता ती आकाशला सही करायला सांगते आणि प्रेझेंटेशनसुद्धा आकाशलाच द्यायला लावते. त्यामुळे इथे रागिनी खूपच जास्त रागवलेली असते, कारण तिला प्रेझेंटेशन द्यायचं असतं आणि इथे कॉन्ट्रॅक्टसुद्धा साईन तिलाच करायचं असतं आणि मग या संपूर्ण डीलचं क्रेडिट स्वतःला घ्यायचं असतं. पण इथे भूमीला आता रागिनीचा प्लॅन लक्षात आलेला असतो आणि राजाराम काकांनासुद्धा. त्यामुळे इथे आकाश आता जातो ऑफिसमध्ये, प्रेझेंटेशन देतो आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की हे सगळं त्या भूमीमुळे झाले. भूमी नेहमी मला आडवी येत असते, नेहमी मला ती डबल क्रॉस करत असते, नेहमी मला एकटी पाडत असते. तिच्याकडे काय आहे? तिच्याकडे तर सगळं आहे. तिच्याकडे तिचा नवरा आहे, तिच्याकडे ते बाळ आहे ज्याला ती माया लावते. ती मात्र तिच्या आयुष्यामध्ये आनंदी आहे, आम्हाला सगळ्यांना दुःखी करून. अरे खरं तर दुःखी तिने असलं पाहिजे. माझ्या वाटेला दुःख काय येतं आहे? मी नेहमी आनंदी असलं पाहिजे आणि त्या भूमीने नेहमी दुःखी असलं पाहिजे. आता त्या आकाशला मी सोडणार नाही आहे. आकाशलासुद्धा मी चांगला धडा शिकवणार, असं रागिनीने ठरवलेलं असतं. जो काही तिचा अपमान झालेला असतो, तिला त्या अपमानाचा आता बदला घ्यायचा असतो. त्यामुळे इथे रागिनी आता पुन्हा एकदा आपल्या मूळ स्वभावामध्ये आलेली असते. ती इथे आकाश आणि भूमीवरती खूपच जास्त चिडलेली असते. त्यामुळे इथे आता पुन्हा एकदा रागिनीने टोकाचं पाऊल उचलायचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा भूमी आणि आकाश या दोघांच्याही जीवावरती उठणार असते. तर इथे प्रेक्षकांनो, आता पुन्हा एकदा अमोलीने भूमीला बाळापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी तिच्या घरी आता एक जी सर्वंट काम करत असते तिला सांगितलेलं असतं की कुणी बाई मिळते का ती बघा, म्हणजे माझ्या बाळाला दूध पाजणारी मला एक दुसरी बाई हवी. तेव्हा इथे तिच्या घरी काम करणारी जी बाई असते तिने आपल्या चाळीमधून एका बाईला आणलेली असते. ती म्हणत असते की मॅडम, तुम्ही म्हणाला होतात ना की बाळाला दूध पाजण्यासाठी एक बाई हवी आहे म्हणून, ही बघा, ही पाजेल ना तुमच्या बाळाला दूध. तेव्हा अमोली म्हणते, हो का, त्या आहेत का ह्या, तुम्ही माझ्या बाळाला दूध पाजाल ना? तेव्हा ती म्हणते, हो पाजेल ना दूध. तेव्हा अमोली विचारते की तुम्हाला असा ताप वगैरे मध्ये मध्ये येत नाही ना, थंडी ताप सर्दी असं काही होत नाही ना? तेव्हा ते म्हणतात की नाही नाही, असं मला काही होत नाही. तेव्हा तिच्या इथे काम करणाऱ्या बाई म्हणतात, अहो मॅडम, असं काय करताय, आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहोत, आम्ही अशी आजारी पाजारी सारखी पडत नाही. तेव्हा इकडे आता हे सगळं अमोलीने मुद्दामून केलेलं असतं, कारण तिला भूमीला आता काही करून बाळापासून दूर ठेवायचं असतं. अमोली म्हणते की ठीक आहे, तुम्ही एक काम करायचं, रोज तुम्ही सकाळी लवकर यायचं आणि संध्याकाळीसुद्धा यायचं. टायमिंग मी तुम्हाला सांगेन तेव्हाच या. तेव्हा ती म्हणते की सकाळी जर आलात तर बाळाला पोटभर दूध पाजायचं आणि मगच जायचं आणि संध्याकाळीसुद्धा यायचं आणि आमच्या बाळाला पोटभर दूध पाजायचं, ठीक आहे, म्हणजे तो रडणार नाही. तेव्हा इथे अमोलीने आता सांगितलेलं असतं की तुम्ही घरी यायचं आणि बाळाला दूध पाजायचं आणि एकदा का ह्या दूध पाजून घरी निघून गेल्या की 1 तासानंतर भूमी येईल. भूमीच्या 1 तास आधी यांना बोलवायला हवं, म्हणजे एकदा का भूमी आली आणि बाळाला दूध पाजायला गेली की बाळ दूध पिणारच नाही, की मग इथे भूमी येण्याची काही गरजच नाही आहे, असं अमोलीने ठरवलेलं असतं. त्यामुळे तिने एका दुसऱ्या बाईची निवड केलेली असते. तेव्हा ती आपल्या मनामध्ये म्हणते की पारितोष, आता ह्या बाई दूध पाजून गेल्या की मग भूमीची काही गरजच पडणार नाही, हे तुझ्या लक्षात येईल आणि मग तू स्वतःच भूमीला इथे आता बाळाला दूध पाजायला येऊ नकोस, कारण बाळ तुझं दूध घेत नाही असं तुला वाटेल आणि तू स्वतःच तिला येऊ नकोस असं सांगशील. तेव्हा इथे अमोलीने हा सगळा प्लॅन तयार केलेला असतो भूमीला आता आपल्या घरापासून आणि बाळापासून दूर ठेवण्यासाठी. तेव्हा इथे अमोली आता हे सगळं बोलत असते. तेव्हा त्या बाई म्हणतात, मी कधी यायचं आहे? तेव्हा ती म्हणते की टायमिंग मी सांगेन, कारण का इथे आता पारितोष घरामध्ये नको ना, तेव्हाचंच टायमिंग हवं आहे आणि इथे भूमी येण्याच्या आधीचं सुद्धा टायमिंग हवं आहे. नाहीतर त्या बाई दूध पाजत असताना भूमी तिथे आली तर खूपच मोठी अडचण निर्माण होईल असं तिला वाटत असतं. त्यामुळे इथे आता खूपच जास्त अमोलीने असा प्लॅन तयार केलेला असतो प्रेक्षकांनो. तेव्हा तिथे आता पारितोष येतो आणि विचारतो की काय
काय ह्या बाई कोण आहेत? तेव्हा अमोली म्हणत असते की ह्या बाई ना कुणी नाही. तर त्याच्या इथे काम करणाऱ्या बाई म्हणत असतात की ह्या बाई तर बाळाला. असं म्हणाल्यानंतर अमोली लगेच तिला गप्प करते आणि म्हणते, काही नाही रे, त्यांना कामाची गरज होती ना म्हणून त्या इथे आल्या होत्या, बाकी काही नाही, पगाराचं वगैरे बोलून घेत होतो. तेव्हा इथे पारितोष म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. तेव्हा अमोली म्हणते की तुम्ही जा आतमध्ये किचनमध्ये, मी आलेच तुम्हाला काम समजावून सांगायला. त्यानंतर इथे आता पारितोष म्हणत असतो की एक काम करतो मी अमोली, बाळाला घेऊन मी भूमीच्या घरी जातो. तेव्हा इथे अमोली म्हणते, का भूमीच्या घरी का? ती येईल ना आपल्या इथे. तेव्हा पारितोष म्हणतो, हे बघ, ती आपल्या इथे येते आपल्या बाळाला दूध पाजायला, मग तिने रोज इथे प्रवास करून आपल्या इथे यायचं, मग परत जायचं, हे तुला योग्य वाटतं का? हे बघ, ती इथे दूध पाजायला येते बाळाला कारण तिलासुद्धा आनंद मिळतो आणि तिला हे सगळं करायचं आहे. पण आपल्यासाठी ती इथे येते की नाही? मग आता आपल्या बाळाचं पोट भरावं असं आपल्याला वाटतं, तर मग किमान आपण कधीतरी तिकडे जायलासुद्धा हवं की नाही? आणि तिथे गेल्यानंतर बाळाची काळजी घ्यायला तिथे सगळेजण आहेत. तिथे आजी, आकाश, त्याचबरोबर रागिनी आत्या, मानसी, अख्ख्या घरभर ती माणसंच आहेत. बाळ जर आपलं त्या माणसांमध्ये वावरलं ना तर ते व्यवस्थित होईल, अजून सुदृढ होईल, लवकर लवकर मोठं होईल. म्हणून मी तिथे बाळाला घेऊन जातो. तेव्हा इथे अमोली म्हणते, मग तू असं कसं म्हणालास की तू एकटा बाळाला घेऊन जातोयस? मी नको येऊ का तुझ्याबरोबर? तेव्हा इथे आहे आता पारितोष म्हणत असतो की हे बघ अमोली, मला माहिती आहे तुझ्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे, मला सगळं काही कळतं आहे. हे बघ, भूमीचं मनसुद्धा तू समजून घेतेस हे सुद्धा मला कळतं आहे. भूमी येते आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी, पण त्यामुळे आपल्या बाळाचं सुद्धा पोट भरतंच ना. आपलं बाळसुद्धा तेव्हापासून जास्त कुरकुर करत नाही. मग आता आपली जबाबदारीसुद्धा आहे की नाही की बाळाला आपण महाजनांच्या इथे घेऊन गेलं पाहिजे आणि भूमीला जास्त त्रास नाही दिला पाहिजे. पण तिथे गेल्यानंतर तू इन्सिक्युअर होतेस. बाळाला जेव्हा भूमी दूध देत असते तेव्हा तुला ते बघून त्रास होत असतो, माझ्या सगळं काही लक्षात येतं. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की तू सध्या तिथे येऊ नकोस. मी बाळाला घेऊन जातो आणि मग भूमीने एकदा का बाळाला दूध दिलं की मी तिला परत घेऊन येतो, तू अजिबात काळजी करू नको. तेव्हा इकडे आता अमोली म्हणते की ठीक आहे, तिची खरं तर इच्छा नसते, पण तरीसुद्धा ती ठीक आहे असं आता म्हणालेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अमोली आपल्या मनामध्ये म्हणत असते की ठीक आहे पारितोष, आता थोडे दिवस एकदा का तुला असं वाटलं की इथे बाळाला भूमीची गरज नाही आहे, की भूमी या घरामध्ये येणंच बंद करेल आणि त्यासाठीच मी या बाईंची निवड केलेली आहे, असं अमोली आता मनातल्या मनात म्हणते. तर हे सगळं अमोलीने केलेलं असतं पौर्णिमाच्या सांगण्यावरून, कारण पौर्णिमा तिथे येऊन तिला भडकवलेलं असतं, तिच्या मनामध्ये भूमीबद्दल विष काढवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता राजाराम काका आणि भूमी, आकाश तिघेही आता बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की आकाश, बघितलंस ना, अरे केवढं मोठं डील मिळालं आपल्या कंपनीला आणि या सगळ्याचं क्रेडिट आहे ना जातं आपल्या भूमीला. तेव्हा इथे भूमी म्हणते, काका अहो मला एकटीला कुठे? तेव्हा राजाराम काका म्हणतात, नाही भूमी, म्हणजे बघ ना, तू इथे आकाशला कन्व्हिन्स केलंस आणि योग्य वेळेवरती मुंबईला न जाता त्याला इथे बोलावलंस, त्याला म्हणालीस की कंपनीमध्ये तुझी गरज आहे, प्रेझेंटेशन त्याला द्यायला लावलंस आणि त्यामुळे इथे एवढं मोठं डील आपल्याला मिळालं. ते सगळे लोक इम्प्रेस झाले, आपल्याबरोबर त्यांना कॉन्ट्रॅक्ट करता आलं, याचा त्यांना आता आनंद झाला असेल. इतक्या छान पद्धतीने आकाशने त्यांना प्रेझेंटेशन समजावून सांगितलं. त्यांना आधी काही शंका होत्या, पण तू किती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने त्यांच्या त्या शंका दूर केल्यास आणि ते लोक नंतर रिलॅक्स झाले. त्यांना आता असं वाटणार नाही की यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करून आपल्याकडून चूक तर झाली नाही ना. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की काका, अरे हे सगळं क्रेडिट भूमीलाच जातं, कारण तिच्या सांगण्यावरून तर मी इथे आलो ना. तेव्हा राजाराम काका म्हणतात, म्हणून तर मी म्हणतो ना की आपली भूमी खूपच जास्त ग्रेट आहे, हुशार आहे, तिला माहिती आहे गोष्टी कशा हाताळायच्या. अरे आपल्याबरोबर जी माणसं काम करतायत त्यांच्यासमोर जर आपला ओनरच नसेल तर त्यांना कसं वाटेल? त्यांना इन्सल्टिंग वाटलं असतं. तो आलास तर त्यांनासुद्धा आनंद झालाच ना आणि ते आपल्यावरती खुशसुद्धा झाले. त्यानंतर इथे आता आकाश म्हणत असतो, राजा काका मी गाडी घेऊन येतो. तेव्हा आकाश आता गाडी आणायला जातो. तेव्हा इथे राजाराम काका म्हणत असतात की भूमी, बघितलंस ना आकाश आल्यानंतर किती पॉझिटिव्ह फरक पडला मीटिंगवरती. तेव्हा इथे भूमी म्हणते, काका मी जे काही केलं ते योग्य केलं ना, काही चुकीचं तर केलं नाही ना आत्यावरती अविश्वास दाखवून? तेव्हा राजाराम काका म्हणतात, नाही भूमी, अजिबात नाही, तू तुझ्या जागेवरती एकदम बरोबर आहेस. अगं रागिनी कशी आहे तुला माहिती आहे ना, तिला या सगळ्याचं क्रेडिट घ्यायचं होतं, पण
पण तू योग्य वेळेवरती तिथे आकाशला घेऊन आलीस. तेव्हा इथे काका म्हणतात, आतापर्यंत तिने इतका चुका केल्यात ना की तिच्यावरती सहजरित्या आपण विश्वास नाही ठेवू शकत. आणि म्हणूनच आपला आकाश साधाभोळा आहे गं, पण एकाने तरी कुणीतरी अलर्ट राहायला हवं ना, म्हणून तू अलर्ट राहा, असं राजाराम काका म्हणतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, राजाराम काकांना जे वाटत असतं तेच घडलेलं असतं. रागिनी इथे अजिबातच सुधारलेली नसते. ती एका माणसाला तिथे भेटायला आलेली असते. तो माणूस म्हणतो, बोला रागिनी मॅडम, एवढ्या दिवसानंतर, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला माझी कशी काय आठवण झाली? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे आठवण काढायला तू जेलमध्ये होतास ना, आता कुठे बाहेर आलेस तू, आणि बाहेर आल्यानंतर आधी तुला भेटावं असं मला वाटलं. तेव्हा तो माणूस त्यांच्या ओळखीचा म्हणत असतो, अहो तुम्ही फक्त बोला की मी काय करायचं आहे ते. तुमचे माझ्यावरती किती उपकार आहेत हे काही मी विसरलेलो नाही आहे. अहो मी जेव्हा अरेस्ट होतो तेव्हा तुम्ही माझ्या कुटुंबाला पोसलत, आणि मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा तुम्ही मला हवे तेवढे पैसे दिलेत. मग आता तुम्हीच सांगा, तुमचं काम नाही करणार तर कुणाचं करणार? तेव्हा इथे भूमी म्हणत असते की रागिनी आत्यांवरती अविश्वास दाखवून मी काही चूक तर करत नाही आहे ना. तर इकडे भूमीला आता कळायला पाहिजे की इथे रागिनीने पुन्हा एकदा कटकारस्थानं करायला सुरुवात केली. त्यांच्या जीवावरती उठण्याचा तिने प्रयत्न केला आहे. तर इकडे ती त्या माणसाला म्हणते की हे बघ, तुला आता माझ्यासाठी काम करायचं आहे, आणि काम काय आहे माहिती आहे का तुला? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, तुम्ही फक्त बोला काय करायचं आहे, हुकूम सोडा, तुम्ही जे बोलाल ते सगळं करेन मी. तेव्हा इथे रागिनी म्हणते की माझ्या भाच्याला मारायचं आहे. तेव्हा इथे तो माणूस घाबरतो आणि म्हणतो, मॅडम अहो काय बोलताय तुम्ही? अहो 2 दिवसांपूर्वीच मी जेलमधून बाहेर आले हो, आणि जर पुन्हा असं काही केलं तर मी पुन्हा जेलमध्ये जाऊन बसेन. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता रागिनी म्हणत असते, नाही नाही, तुला इथे आकाशचा काही खून वगैरे करायचा नाही आहे, फक्त त्याला एका आयडियानुसार मारायचं आहे, असं मारायचं आहे प्लॅनिंगनुसार. त्याला तू मारलेस की मी, आपल्यावरती दोघांवरतीही संशय येणार नाही. तेव्हा तिने त्या माणसाला प्लॅन समजावून सांगितलेला असतो. त्याचबरोबर इथे आता भूमीने खीर केलेली असते, शेवयांची खीर, कारण सेलिब्रेशन करायचं असतं ना, कंपनीला एवढं मोठं डील मिळाले, मग सेलिब्रेट तर करायलाच हवं. तेव्हा इथे भूमी आता खीर करते. आजी, आकाश, मानसी तिघांसाठीही घेऊन येते. तेव्हा इथे आता आजी म्हणत असतात की अरे वा, खीर अचानक कशी काय? तेव्हा मानसी म्हणते, अच्छा म्हणजे खीर बनवायची होती म्हणून मला किचनमधून तू हकललंस का? तेव्हा भूमी म्हणते, मग काय, सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला. त्यानंतर इथे भूमीने खीर केलेली असते. ती म्हणते, बघा ना बघा, आता तुम्ही खीर खाऊन बघा कशी झाली आहे ते मला सांगा. तेव्हा इथे भूमीने स्वतःसाठी खीर आणलेली नसते. तेव्हा आकाश म्हणतो की आधी तू एक घास खा बरं, हे बघ आधी मान तुझा. तेव्हा इथे भूमी म्हणते, कशाला आकाश, तू खा ना, नको मला. तेव्हा आकाश म्हणतो, नाही अजिबात नाही, आज आपण हे जे काही सेलिब्रेशन करतोय, ही डील आपल्याला मिळाली आहे, फक्त तुझ्यामुळे मिळालेली आहे, कारण तू मला ऑफिसमध्ये जायला सांगितलंस, तू माझा आत्मविश्वास वाढवलास म्हणून. तेव्हा इथे भूमी म्हणते, बरं बरं ठीक आहे, बास झालं आता कौतुक. तेव्हा आकाश म्हणतो, नाही भूमी, अगं प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोचं कौतुक केलं पाहिजे. तिने जर काही चांगलं काम केलं असेल तर तिला अप्रिशिएट करायला नको का? तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की म्हणूनच मी म्हणतोय की आज माझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा जो आनंदाचा क्षण आला आहे ना, फक्त तुझ्यामुळे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश मी काय केलं आहे? अरे मी फक्त तुला ऑफिसला जायला सांगितलं, बाकीची मेहनत तर तुझीच होती ना. तेव्हा आकाश म्हणतो, हा ठीक आहे ना, मी तर फक्त काम करतो, पण मला तुझ्याकडून इन्स्पिरेशन मिळत असतं, तू माझी स्ट्रेंथ आहेस, तुला माहिती आहे ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो की तू जर माझ्याबरोबर असशील ना, तर मी अख्खं जग जिंकू शकतो असं मला वाटतं. त्यानंतर इथे आकाश म्हणतो की भूमी, तुला माहिती आहे तू माझ्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाची आहेस. तू आहेस ना या मिठासारखी आहेस, मिठासारखी. म्हणजे मीठ कसं हे दिसत नाही, पण ते प्रत्येक पदार्थामध्ये असतंच, आणि ते ज्या पदार्थामध्ये असतं तो पदार्थ खूपच जास्त छान होतो. म्हणजे मीठ दिसत नाही, पण ते सगळ्या पदार्थांमध्ये असतं ना, तसं तुझं आहे. तू रोज ऑफिसला येत नसलीस, तू जर माझ्याबरोबर काम करत नसलीस, तरीसुद्धा तू प्रत्येक ठिकाणी आहेस असा मला भास होत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि भूमी तू आहेस ना, या साखरेसारखी सुद्धा आहेस गं. नेहमी माझ्या आयुष्यामध्ये तू गोडवा आणत असतेस, माझ्या घरामध्ये सुद्धा तू गोडवा आणत असतेस. आणि आता फक्त माझ्यासाठी एक सेलिब्रेशन नाही आहे, आता माझ्यासाठी 2 सेलिब्रेशन आहेत. एक म्हणजे माझ्या भूमीमुळे मला एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळाले, आणि दुसरं म्हणजे तू आता पूर्वीसारखी इथे राहायला लागलेस. मला तुझ्यामध्ये पूर्वीसारखी भूमी दिसायला लागली, आणि तुझा आत्मविश्वाससुद्धा वाढत चालला आहे आता.
तेव्हा इथे भूमी म्हणते, हो रे आकाश, आणि हे सगळं आहे ना पारितोषच्या मुलीमुळे होतं आहे. कारण पारितोषच्या मुलीला जेव्हापासून मी दूध पाजायला लागले ना, तेव्हापासून मला तिच्याबद्दल थोडी अजूनच आता ओढ वाटायला लागली आणि मला इथे आता खूपच जास्त पारितोषची मुलगी आवडते, असं भूमी म्हणतच असते. त्यानंतर इथे सगळेजण खीर खायला घेतात, तर पारितोष तिथे येतो. तेव्हा पारितोष म्हणतो, येऊ का? तर इकडे आता भूमी धावत पळत जाते आणि म्हणते, काय पारितोष, तू बाळाला घेऊन आलेस? अरे मी तर आता येणारच होते ना. तेव्हा पारितोष म्हणतो, ठीक आहे गं, तू बाळाला एवढं दूध पाजायला येतेस, सकाळीसुद्धा तू येतेस, संध्याकाळीसुद्धा तू येतेस, म्हणून आज मी स्वतःच बाळाला तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे. तुला आता कुठेही जायची गरज नाही आहे. तेव्हा भूमीला आता खूपच जास्त इथे आता आनंद झालेला असतो. तेव्हा इथे अमोली आलेली नसते, फक्त पारितोष बाळाला घेऊन आलेला असतो. तेव्हा भूमी बाळाला घेऊन आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा आकाश म्हणतो, पारितोष ये ना, इथे येऊन बस आता आमच्याबरोबर खीर खा. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, आज खीर केलीत का तुम्ही? तेव्हा आकाश म्हणतो, हो ना, माझ्या कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि त्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून भूमीने सगळ्यांसाठी इथे आता खीर बनवली आहे. तेव्हा इथे पारितोषलासुद्धा खीर आणून दिली जाते. तेव्हा आकाश म्हणत असतो, पारितोष, अमोली का नाही आली? अमोलीलासुद्धा आणायचं ना. तेव्हा इथे आता त्याला पारितोष म्हणत असतो, तुला तर माहिती आहे ना आकाश, अरे भूमी जेव्हा बाळाला घेऊन जाते ना, त्याला इथे दूध पाजत असते. तेव्हा हे सगळं आता जेव्हा जेव्हा इथे अमोली बघते, तेव्हा तेव्हा ती इन्सिक्युअर होते आणि मग ती जरा अशी विचित्र वागत असते. मग तूच मला सांग, त्यापेक्षा जर अमोली इथे नाही आली तर व्यवस्थित होईल नाही का? म्हणून मी तिला म्हणालो, तू नको येऊ, मी बाळाला घेऊन जातो आणि लगेच घेऊन येतो. तेव्हा इकडे आमचं बाळ असं म्हणाल्यानंतर इथे त्या ठिकाणी आता आलेली असते रागिनी. रागिनी म्हणते की आमचं बाळ, असं म्हणाल्यानंतर किती आनंद होतो ना. तेव्हा इथे पारितोष म्हणतो, हो ना, आनंद तर खूपच जास्त होतो. तेव्हा इथे रागिनी म्हणते, काय झालं मग, त्या बाळाला तुम्ही ॲडॉप्ट केलंत का? तेव्हा इथे आता पारितोष म्हणत असतो की नाही ना, अजून तरी कायदेशीररित्या आम्ही त्याला ॲडॉप्ट केलेलं नाही आहे. कारण ते बाळ आम्हाला मंदिरामध्ये सापडलं होतं, फुलांच्या टोपल्यांमध्ये, आणि तिथे ते रडत होतं. आम्ही रितसरपणे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आणि तिथे असलेल्या गुरुजींना विचारलं की हे बाळ कुणाचं आहे का? तेव्हा गुरुजी म्हणाले की हे बाळ कदाचित कुणाला तरी नको असेल आणि म्हणूनच ते बाळ इथे कुणीतरी ठेवून गेले. तेव्हा इथे पारितोष आणि अमोली दोघांनाही खूप वाईट वाटतं. तेव्हा इथे पारितोष आता त्या लोकांना रिक्वेस्ट करतो, पंडितजींना, गुरुजींना, की जोपर्यंत हे बाळ आता कुणाचं आहे हे कळत नाही, याची इन्क्वायरी होत नाही, तोपर्यंत बाळ आमच्याकडेच राहील आणि जर त्याचे आईवडील सापडले नाहीत तर आम्ही इथे व्यवस्थित कायदेशीररित्या या बाळाला दत्तक घेऊ, असं सुद्धा पारितोष म्हणालेला असतो. तोपर्यंत हे बाळ आमच्याकडेच राहू द्या. तर इकडे आता या बाळाची केस गायकवाड सरांकडे गेलेली आहे आणि ते आता शोध घेत आहेत की ह्या बाळाला कुणी किडनॅप तर केलेलं नाही आहे ना, या सगळ्याचा ते शोध घेत आहेत. आणि त्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमधलं जे धुपटं बाळाच्या अंगामध्ये होतं ते मागितलं होतं त्याच्यावरून चौकशी करण्यासाठी. पण ते धुपटं आमच्या इथे जी मोलकरीण काम करते ना, तिने धुतलेलं होतं आणि ते कपडे देऊन भांडी नाही घेतात का, त्या माणसांना देऊन टाकलं. त्यामुळे आता त्याचा शोध सुरू आहे. त्यानंतर आम्ही त्या बाळाला व्यवस्थितरित्या कायदेशीररित्या दत्तकसुद्धा घेऊ. तेव्हा रागिनी म्हणत असते की हॉस्पिटलचं धुपटं त्या बाळाच्या अंगामध्ये होतं. मी जेव्हा भूमी आणि आकाशच्या बाळाला गायब केलं होतं त्या रात्रीच्या नंतर दुसऱ्याच दिवशी ते बाळ या लोकांना मिळालं. कदाचित मला जे वाटतंय ते तर नसेल ना. तर इथे रागिणीला सुद्धा आता तेच वाटत असतं की जे बाळ तिने गायब केलंय ते बाळ तर या लोकांना मिळालं नसेल ना. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही नाही, पण मी ज्या बाळाला घेऊन गेले होते ते बाळ मी एका बेंच खाली ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर मी निघून गेले होते. मग ते बाळ तिथे मंदिरापर्यंत फुलांच्या टोपलीमध्ये कसं काय गेलं? तेव्हा इथे आता रागिणीला संशय येत असतो, कदाचित हे वेगळं तर बाळ नाही आहे ना, आणि जर वेगळं असेल तर ठीक आहे, पण ते बाळ जर मीच गायब केलेलं असेल तर ते भूमी आणि आकाशचंच बाळ असणार आहे. त्यामुळे इथे पुढे जाऊन आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. रागिणीला आधीच कळलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की बघायला हवं ते बाळ नक्की कुठलं आहे ते. तेव्हा रागिणीने इथे आता भूमी आणि आकाशला बाळाचं सुख मिळू नये म्हणून हे सगळं केलेलं असतं. पण इथे शेवटीला ते बाळ आता भूमीच्या जवळ येतं आणि भूमी त्या बाळाला दूधसुद्धा पाजत असते. त्यानंतर इथे भूमी आता दूध पाजत असताना म्हणत असते, कसं आहे माझं पिल्लू, कसं आहे माझं पिल्लू, आता पोट भरलं का, पोट भरलं का?
तेव्हा पौर्णिमा तिथे येते, आपला मोबाईल काढते आणि त्याच्यामध्ये व्हिडिओ करत असते. ती म्हणत असते, माझ्या पिल्लूला भूक लागली होती, आता पोट भरलं का? मी तुझी आईच आहे अरे. म्हण ना आई म्हण, मी तुझी आईच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अमोली आहे ना, ती तुझी पहिली आई आहे, मोठी आई, आणि मी नंतरची आई आहे. तेव्हा इथे आता भूमी असं सुद्धा म्हणालेली असते की अमोली तुझी मोठी आई आहे, पहिली आई आहे, आणि मी दुसरी. पण इथे आता ते सगळं पौर्णिमा एडिट करते आणि फक्त एवढंच ठेवलेलं असतं की बाळा मी तुझी आई आहे, मला आई म्हण, मी तुझी आई आहे ना, मग आई म्हण ना, मी तुला दूध पाजलं. असं सगळं जी बोललेली असते तेवढंच फक्त ती ठेवते, बाकीचं सगळं डिलीट करून टाकते. त्यानंतर इथे आता पौर्णिमाने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं जेणेकरून हा व्हिडिओ अमोलीला पाठवता येईल आणि अमोली हा व्हिडिओ बघेल तेव्हा तिला खूप जास्त रागेल. तेव्हा इथे भूमीने आता दूध पाजलेलं असतं आणि ती बाळाला आता खेळवतसुद्धा असते. ग माझी मनुमाऊ असं न म्हणता ती म्हणते की ग माझी पिल्लू. तेव्हा इथे आता पिल्लू म्हणाल्यानंतर सगळ्यात जास्त इथे आता राग येतो तो म्हणजे अमोलीला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते की आता बघ भूमी, तुझी कशी वाट लावते ते. हा व्हिडिओ आता अमोलीला पाठवते म्हणजे अमोली तुझ्यावरती पुन्हा एकदा चिडेल. त्याचबरोबर इथे आता अमोलीला एवढं समजावलेलं असतं तरीसुद्धा ती ऐकायला तयार नसते. ती इथे आता पुन्हा एकदा भूमीवरती संशय घेतच असते. तर इकडे आता अमोली किचनमध्ये काम करत असताना एक आता व्हिडिओ तिच्या मोबाईलवरती आलेला असतो. तेव्हा ती म्हणते की आता ह्या पौर्णिमाने काय पाठवलं आहे. तर इथे भूमी बाळाला म्हणत असते की आई म्हण ना मला, मी तुझी आई आहे ना, मग आई म्हण, कसं आहे माझं पिल्लू, कसं आहे माझं पिल्लू, पोट भरलं का, आईने दूध पाजलं पोट भरलं का. असं ती आता जे कौतुकाने लाडाने म्हणत असते तो व्हिडिओ आता इथे जेव्हा अमोली बघते, अमोलीला खूपच जास्त राग येतो. अमोलीला आता इथे वाटत असतं की कधी एकदा भूमीला माझ्या बाळापासून मी दूर करते. तर पुढील भागामध्ये बघूया आपण प्रेक्षकांनो, बाळ खूप जास्त रडत असतं, ऐकायला तयार नसतं. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की तुम्ही एक काम करा, इथे थांबा, मी कुठेतरी बघते आडबाजू आहे का आणि बाळाला दूध पाजून घेते म्हणजे बाळ इतकं रडणार नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता भूमी जात असताना इथे बाळाच्या पायावरती जे कापड असतं ते बाजूला होतं आणि त्यामुळे इथे आता रागिनी तिथे आलेली असते. रागिनी बघते तर काय, ते बाळ इथे भूमीचं बाळ असतं, कारण तिने पायावरची जन्मखून बघितलेली असते. त्यामुळे इथे ज्या बाळाला भूमीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला ते बाळ भूमीचंच आहे आणि ते पुन्हा एकदा भूमीकडे परत आले असं रागिनीला कळतं आणि त्यामुळे आता ती खूपच जास्त चिडलेली असते.